नमस्कार. किडनी स्टोन होणे ही एक क्रोनिक प्रोसेस आहे. बऱ्याच वेळेस आपण काहीतरी काल खाल्लं आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला मुतखड्याचा त्रास झाला असं कधीच होत नाही. किडनीमध्ये मुतखडा बनण्यासाठी साधारणतः 6 महिने ते वर्षभराचा कालावधी होत असतो आणि यामध्ये आपल्या चुकीच्या सवयींमुळेच किडनीमध्ये स्टोन होत असतात. या किडनी स्टोन होण्यामागची काय कारणे असतात, त्याची काय लक्षणे असतात आणि त्याच्यावरती प्राथमिकतः काय उपचार केले पाहिजेत यासंबंधीचा व्हिडिओ आपण मागे एक बनवला होता आणि त्याची लिंक मी वरती कार्डमध्ये अटॅच केलेली आहे. परंतु काही लोकांना किंवा काही रुग्णांमध्ये ह्या किडनी स्टोनचा त्रास एवढ्या प्रमाणामध्ये वाढतो की त्यांना त्यासाठी ऑपरेशनची देखील गरज लागते. मग हे ऑपरेशन जर तुम्हाला टाळायचे असेल तर त्यासंबंधी तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. किडनी स्टोनचं निदान कन्फर्म करण्यासाठी आपल्याला 2 इन्व्हेस्टिगेशन प्रामुख्याने करायचे असतात. यामध्ये एक आहे तर अल्ट्रासोनोग्राफी आणि दुसरी आहे CT KUB. या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या मदतीने तुम्हाला 2 गोष्टी समजून घेणं फार जरुरी आहे, ते म्हणजे तुमच्या किडनीमधील स्टोनची साईज आणि त्याचं लोकेशन. आपल्याला तुमच्या स्टोनची साईज किती आहे आणि लोकेशन किती आहे यानुसार पुढच्या उपचाराची दिशा ठरवायची असते. त्यावरती कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे औषधांच्या मदतीने तो स्टोन बरा होणार आहे किंवा त्यामध्ये सर्जिकल अप्रोच म्हणजेच ऑपरेशन करावं लागणार आहे, ह्या दोन्ही गोष्टींची निष्कर्ष काढता येत असतो. मग यामध्ये प्रामुख्याने हा जो स्टोन आहे हा कुठे आहे हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करायला का सांगतात, तर प्रामुख्याने किडनीमध्ये जे काही स्टोन बनतात हे मेड्युला पार्टमध्ये बनतात. हे बनतानाच डायरेक्ट 6 मिलीमीटर 15 मिलीमीटरचे असे बनत नसतात. हे छोटे छोटे स्टोन असतात किंवा क्रिस्टल्स असतात आणि त्यापासून एकत्र येऊन तो स्टोन बनत असतो. म्हणजे कुठलाही 5 mm चा 10 mm चा स्टोन बनण्या अगोदरच तो अगोदर 1 mm 2 mm 3 mm अशा पद्धतीने असतो आणि तो एकत्र येऊन त्याच्यापासून 5 ते 7 मिलीमीटरचा स्टोन बनत असतो. जेव्हा पण आपल्या किडनीमध्ये युरिन तयार होत असतं, हे किडनीमध्ये तयार होणारं युरिन या मूत्रनलिकेमार्फत युरिनरी ब्लॅडरमध्ये येत असतं आणि तिथून त्या मूत्राचा विसर्जन होत असतं. याच रस्त्यामध्ये स्टोन बनत असल्यामुळे त्या मूत्राच्या प्रवाहामध्ये हे स्टोन किंवा त्यातील जो कचरा आहे तो येतो आणि परिणामतः कधी कधी तो अडकतो. मग हे किडनीमधले जे स्टोन असतात हे प्रामुख्याने 2 ठिकाणी अडकू शकतात. तर यामध्ये किडनीमधून युरेटरमध्ये येण्याची जी जागा असते त्यालाच पेल्वी युरेट्रिक जंक्शन असे म्हणतात. या पेल्वी युरेट्रिक जंक्शनमध्ये देखील तुमचा स्टोन अडकू शकतो किंवा जर ह्या प्रॉपर युरेटरमध्ये तुमचा स्टोन अडकू शकतो किंवा युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये येण्याचं जे जंक्शन असतं त्याला वसायको युरेट्रिक जंक्शन असे म्हणतात. या ठिकाणी देखील तुमचा स्टोन अडकू शकतो. जर अशा पद्धतीने हा स्टोन या 2-3 जागेंपैकी कुठे जर अडकला तर त्यामुळे बॅक प्रेशर चेंजेस तयार होत असतात. हे बॅक प्रेशर चेंजेस मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दाखवणारच आहे आणि त्या बॅक प्रेशर चेंजेसमुळे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. कारण या बॅक प्रेशर चेंजेसमुळे ह्या मूत्रनलिकेमध्ये मूत्र साठ्याला तयार होतं. परिणामतः किडनीमध्ये देखील ते मूत्र साठ्याला तयार होतं. यालाच हायड्रोयुरेटर किंवा हायड्रोनेफ्रॉसिस असं म्हटलं जातं. म्हणजेच जर आपल्याला किडनीमध्ये किंवा स्टोनचं ऑपरेशन संभाव्य पद्धतीने जर आपल्याला टाळायचं असेल तर ह्या स्टोनला आपल्याला किडनीमध्ये असतानाच तिथेच आपल्याला डिझॉल्व करणं फार जरुरी आहे आणि जर त्याचा तिथूनच निचरा झाला तर ते मूत्राच्या मार्फत खाली व्यवस्थितपणे येऊ शकतं. एकदा का स्टोन युरिनरी ब्लॅडरमध्ये जर आला तर तिथून तो बाहेर येण्यामध्ये अगदी सोपी मदत होत असते. जेव्हा पण आपल्या किडनीमधून स्टोन बाहेर येत असतो, जसं की मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, तो पेल्वी युरेट्रिक जंक्शनमध्ये अडकू शकतो. त्यामुळे देखील हायड्रोयुरेटरसारखे चेंजेस होत असतात, हायड्रोनेफ्रॉसिससारखे चेंजेस होऊ शकतात. त्याचबरोबर तर तो स्टोन मध्ये युरेटरमध्ये जर अडकला तर त्यामुळे देखील हायड्रोयुरेटर आणि हायड्रोनेफ्रॉसिससारखे चेंजेस होऊ शकतात. आणि त्याचबरोबर जर हा स्टोन खाली युरेट्रोवसायकल जंक्शनमध्ये जर अडकला तर त्यामुळे देखील हायड्रोयुरेटर आणि हायड्रोनेफ्रॉसिस सारखे चेंजेस होऊ शकतात. अशा पद्धतीचे चेंजेस जर झाले तर आपल्या किडनीला इन्फेक्शन होण्याचे धोका असतो, आपली सेरम क्रिएटिनिन लेवल वाढण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करायला सांगतात आणि अशा वेळेस ऑपरेशन करणं फार जरुरी असतं. युरेटरची नॉर्मल साईज ही 5 मिलीमीटरची असते. जर तुमचा स्टोन 5 मिलीमीटर ते 7 मिलीमीटरपर्यंत जरी अंदाजे असेल तर त्या युरेटरमधून इझिली पास होत असतो. परंतु जर तुमच्या स्टोनची
साईज 7 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस तो स्टोन त्या युरेटरमधून इझिली पास होत नाही. त्यामध्ये वेदना भरपूर प्रमाणात होत असतात. हिमॅच्युरिया म्हणजे लघवीमधून रक्त जाण्याचं देखील प्रमाण वाढू शकतं. युरिनरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं किंवा किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि पुढचे हे सगळे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपल्याला ऑपरेशन करायला पाहिजे. मग ऑपरेशन जर आपल्याला टाळायचं असेल तर हे सगळे कॉम्प्लिकेशनच्या अगोदर आपल्याला विचार करायला पाहिजे की किडनीमध्ये जर तो स्टोन असेल तर त्याला तिथेच कसं डिझॉल्व्ह करता येईल. आणि त्यासाठीच आता ही पुढची स्लाइड खूप महत्त्वाची आहे. ही स्लाइड जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतली, ही पथ्य जर तुम्ही व्यवस्थितपणे पाळली तर तुम्ही किडनीचं स्टोनचं संभाव्य ऑपरेशन टाळू शकता. यातील सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे. जसे की मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, जर आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या दिवसामध्ये पाण्याचं प्रमाण जर खूप कमी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्या किडनीला पाणी कमी प्रमाणात मिळतं. परिणामतः युरिनमध्ये पाणी कमी प्रमाणात जातं. युरिनमध्ये असलेले जे मिनरल्स असतात ते एकमेकांबरोबर फ्यूज होतात, त्यातून क्रिस्टल्स तयार होत असतात आणि त्यातूनच स्टोन तयार होत असतो. त्यामुळे जर आपल्या किडनीमधील, युरेटरमधील किंवा मूत्रनलिकेतील जर स्टोन आपल्याला बाहेर काढायचे असतील तर आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवलं पाहिजे. यासाठीच डॉक्टर कधी आपल्याला हायड्रोथेरपी नावाची देखील ट्रीटमेंट देत असतात. हायड्रोथेरपी नावाची ही ट्रीटमेंट असते. यामध्ये सेम मेकॅनिझम वापरला जातो की आपल्याला साधारणतः त्या दिवसभरामध्ये 4 ते 5 सलाईनच्या बॉटल, नॉर्मल सलाईनच्या बॉटल चढवल्या जातात आणि मूत्र येण्यासाठी म्हणजेच लघवी होण्यासाठीचं इंजेक्शन त्यामध्ये टाकलं जातं. जेव्हा हे अशा पद्धतीने 4 ते 5 बॉटलचं सलाईन आपल्याला लावलं जातं त्यामुळे आपल्या किडनीमध्ये तयार होणारी युरिनची जी प्रोसेस असते ती जलद गतीने होत असते. त्याचबरोबर मूत्र येण्यासाठी डायुरेटिकचं इंजेक्शन त्यामुळे दिलेलं असतं. त्यामुळे युरिनला प्रेशर तयार होत असतो आणि हे प्रेशरने युरिन येत असल्यामुळे त्या नलिकेमध्ये अडकलेला स्टोन इझिली बाहेर पडतो. व्यवस्थितपणे बाहेर पडल्यामुळे आपलं संभाव्य ऑपरेशन आपण टाळू शकतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पाणी व्यवस्थितपणे पिले तर तुम्ही परिणामतः पुढचं ऑपरेशन, त्यामागचा खर्च आणि त्यामागचा मानसिक त्रास या तिन्ही गोष्टी वाचवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या जेवणामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहाराचा समावेश असला पाहिजे. हो, बऱ्याच लोकांमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज आहे की जर किडनी स्टोन असेल तर कॅल्शियमयुक्त पदार्थ नाही खायला पाहिजे, परंतु हा चुकीचा समज आहे. जरी तुम्हाला स्टोन असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये वारंवार स्टोन होण्याची प्रवृत्ती होत असेल तरी तुमच्या आहारामध्ये कॅल्शियम असायला पाहिजे. मी सांगतोय आहारामध्ये कॅल्शियम असायला पाहिजे, कॅल्शियम सप्लिमेंट्स याचा अर्थ नाही आहे. जर तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर तुमच्या शरीरातील ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढतं. परिणामतः शरीरामध्ये किंवा किडनीमध्ये स्टोन होण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये दूध, अंडी, केळी अशा पद्धतीने कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे, जेणेकरून आपण स्टोन होण्याचे टाळू शकतो, परिणामतः ऑपरेशन टाळू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. मिठामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट असते ती म्हणजे सोडियम. जर आपल्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या आपल्या युरिनमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त होतं आणि हे एक्सेस सॉल्ट किंवा एक्सेस सोडियम युरिनमध्ये असल्यामुळे युरिनमध्ये असणारा जो कॅल्शियम आहे त्याचं रिॲब्झॉर्प्शन किडनी व्यवस्थितपणे करत नाही. परिणामतः युरिनमधल्या कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. युरिनमधल्या कॅल्शियमचं प्रमाण वाढल्यामुळे पुन्हा स्टोन होण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे जर तुम्हाला स्टोन आणि परिणामतः होणारं ऑपरेशन जर टाळायचं असेल तर तुमच्या जेवणामध्ये सोडियमचं म्हणजेच मिठाचं प्रमाण कमीत कमी असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला अशा काही पालेभाज्या आणि फळभाज्या जसे की वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, काकडी, तोंडली या फळभाज्या आपल्याला कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवायच्यात की कारण यांच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा पद्धतीने एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये हे ऑक्झॅलेट खाल्ल्यामुळे ते आपल्या शरीरातील कॅल्शियम बरोबर फ्यूज होऊन कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन तयार करत असतात आणि जर आपल्याला हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन तयार होऊन द्यायचे नसतील तर त्यासाठी आपल्या आहारामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण कमी असायला पाहिजे. त्यानंतरचा चौथा महत्त्वाचा गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन सीचे सप्लिमेंट्स घ्यायचे नाही आहेत. जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये आवळा, लिंबू, पेरू, संत्री अशा पद्धतीचा नॅचरल सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी घेत असतो तर त्याने आपल्या शरीराला फायदाच होत असतो. परंतु जर आपण एक्स्ट्रा व्हिटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जर घेत असू तर त्याने आपल्या शरीरामध्ये स्टोन होण्याची प्रवृत्ती वाढते. कारण हा एक्सेसिव्ह व्हिटॅमिन सी सप्लिमेंटेशन आपल्या शरीरातील ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढवत असतो आणि जसं की मी सांगितलं जर तुमच्या शरीरामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण वाढलं तर परिणामतः तुमच्या शरीरामध्ये स्टोनचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे ऑपरेशन देखील करावं लागू शकतं. आणि
पाचवी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नॉनव्हेज आहार जास्त प्रमाणामध्ये घेत असाल तर तुमच्या जेवणातील त्या नॉनव्हेजचं प्रमाण तुम्हाला कमी करायला पाहिजे, कारण अतिरिक्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील सायट्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. हे जे सायट्रेट्स असतात हे आपल्या रक्तामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये स्टोन होऊ देत नाहीत, परंतु जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज खाल्ल्यामुळे ह्या सायट्रेटचं जे प्रमाण असतं ते कमी होऊन जातं, स्टोनचं प्रमाण वाढू शकतं. आणि हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला ॲनिमल प्रोटीन्स म्हणजेच नॉनव्हेजयुक्त आहार कमीत कमी घेतला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळे पथ्य व्यवस्थितपणे पाळले तर तुम्ही भविष्यामध्ये होणारा तुमच्या शरीरातील जो स्टोन आहे तो तुम्ही टाळू शकता किंवा तुमचं संभाव्य ऑपरेशन तुम्ही टाळू शकता. मेडिक्लेम पॉलिसीसुद्धा स्टोनला कव्हर करण्यासाठी मिनिमम 2 वर्षाचा वेटिंग पिरियड घेत असते. म्हणजेच तुम्ही समजू शकता की स्टोन होणे ही एक क्रोनिक प्रोसेस आहे आणि यासाठी आपणच जबाबदार असतो. जर तुमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून स्टोन होण्याची प्रवृत्ती असेल, तुम्हाला स्टोन होण्याची वारंवार टेंडन्सी असेल आणि हे सगळं ह्या सगळ्याबरोबर तुम्हाला तुमचं ऑपरेशन टाळायचं असेल तर तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितल्या पद्धतीने 5ही पथ्यांचं व्यवस्थितपणे पालन करायचं आहे. त्याचबरोबर मागे एक मी व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं यावरती आयुर्वेदिक उपचार म्हणूनच वरुणादी काढा आणि चंद्रप्रवाह वटी देखील तुम्हाला रेग्युलर पद्धतीने घ्यायची आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.